जेवढे अध्यक्ष असतात तेवढे बाकीचे सगळेजण महत्त्वाचंच काम करत असतात. कुणावरती तरी एकावरती जबाबदारी होती म्हणून त्या ठिकाणी त्या जबाबदाऱ्या पडतात आणि बाकी सगळेच जण काम करत असतात. खऱ्या अर्थानं आपण आज ही जी हा जो मेळावा आयोजित केला, हा जो मेळावा आयोजित करत असताना आपल्या आंबेगाव तालुक्याचं अर्थकारण, राजकारण, समाजकारण, विकासकारण हे आपल्या मंचरच्या नगरीतनं घडत असतं. आणि मंचर ही आंबेगावची खऱ्या अर्थानं आर्थिक राजधानी आहे. आंबेगाव तालुक्यातील अनेक लोकांची स्वप्न असतात. माझं मंचरमध्ये घर असो, माझं मंचरमध्ये दुकान असो, माझं मंचरमध्ये मला नोकरी लागावी, म्हणजे मंचर हे स्वप्नपूर्तीचं एक केंद्र बनलेलं आहे आंबेगाव तालुक्यातील, जुन्नर तालुक्यातील किंवा खेड तालुक्यातील लोकांचं. आणि हे सगळं करत असताना आपण कुठेही कमी पडू नये. खऱ्या अर्थानं आता निवडणुका तर लागलेल्या आहेत. मग त्या निवडणुकांची तयारी करत असताना आम्ही आमच्या परीने सगळी तयारी केलेली. निवडणुका म्हणून तयारी न करता ज्यावेळेला आम्हाला काही राजकीय जबाबदाऱ्या दिल्या गेल्या, पदं दिली गेली, ते पदांची ज्या जबाबदाऱ्या काम करत असताना आपण अनेक समस्या सोडवल्या, विकास कामं केली, सामाजिक राजकीय सलोखा राखलं, सर्व जाती धर्माला बरोबर घेणं, या सगळ्या गोष्टी करता आल्या. या सगळ्या करत असताना मी तर नवीन होतो. मला पत्रकार बांधवांची निश्चितच मदत झाली. डीकेवळचे असतील, संतोषचे असतील, तोडकर असतील, आमचे अमोल जाधव असतील, स्वप्नील जाधव असेल, हे सगळ्यांचीच, आमचे शेटे बंधू यांची की समाजात वागताना तुम्ही कुठली भूमिका घ्या, कुठली घेऊ नका. आणि निश्चितच मी ऋणी आहे त्यांचा. त्यांनी ज्या ज्या वेळेला मला सूचना दिल्या त्या सूचनांचा माझ्या राजकीय कारकिर्दीवरती निश्चितच चांगला परिणाम झाला. कुठलाही दुष्परिणाम झाला नाही. प्रत्येक जण आपण काही सगळ्या गोष्टी शिकूनच येतो असं नाही, तर प्रत्येक गोष्ट आपण काम करत असताना आपल्याला काम करत असताना शिकायला मिळतं. तरी असं शिकायला मिळालं. आणि आज आपण निवडणुकांना सामोरं जात आहे. त्या निवडणुकांना सामोरं जात असताना खऱ्या अर्थानं आजचा जो विषय आहे फक्त मंचर नगर पंचायत ही इलेक्शनच्या या ठिकाणी येते की नव्यानं अस्तित्वात आलेली नगरपंचायत. त्या ठिकाणी निवडून जाणारे सगळे नगराध्यक्ष किंवा नगरसेवक नव्यानं जात आहेत. ही तयारी करत असताना आपण 17 प्रभागामध्ये खूप पूर्वीपासूनच काम केलेलं आहे. हे काम करत असताना मला मतं किती पडतील, मला नगराध्यक्षपद मिळेल का, माझे नगरसेवक किती होतील, हा कुठलाही दृष्टिकोन भारतीय जनता पार्टीच्या आमच्या कुणाच्याही डोक्यामध्ये नव्हता. फक्त काम करत राहिलं. आणि आलेलं इलेक्शन एक औपचारिकता, निवडणुका आल्या त्यांना सामोरं जा, त्यांची तयारी करा, त्या जिंकण्यासाठीच काम करा, अशी सगळी तयारी चालू असते. विकास पाहिला तर खऱ्या अर्थानं माझ्याकडे कुठलंही एखाद्या संस्थेचं पद म्हणजे ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपंचायतचा विचार केला तर नगरसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्य असं कुठलंही पद नव्हतं. तरी आपण या नंतरचं एक विकासाचं धोरण होतं आपल्याकडे. म्हणजे आपण, माझा जन्म ह्या गावामध्ये झाला, जन्म झाल्यापासून शिक्षण ह्या गावामध्ये झालं, व्यवसाय ह्या गावामध्ये झाला, गेली 60 वर्ष ह्या गावामध्ये वास्तव्य माझं आहे. या गावात करता काय काय समस्या आहे, कुठला विकास केला तर काय होईल, त्या सगळ्याची जाणीव बऱ्यापैकी मला असल्यामुळं मी पहिल्यांदा मंचरला जोडणारी गावं कोणती आहे आपण पाहिलं. आपला सोंडेमेळा, शेवळावाडी, खानवस्ती, त्या वस्तीवरती जाणाऱ्या रोडची अत्यंत बिकट अवस्था होती. मग त्या ठिकाणी आपण सोंडेमेळ्याकरता 1,78,00,000 मुख्यमंत्री ग्राम सडकचा रोड टाकला. हे मंचरचीच लोक आहेत सगळी, जाणारी येणारी, का हा रोड टाकला तर निश्चितच दळणवळणाची व्यवस्था चांगल्या होती. त्यानंतर आपण पाहिलं तर 5,99,00,000 म्हणजे साधारण 6 कोटीचा रोड आपण मंचर ते इंजिनिअरिंग कॉलेज मुळवडी रोड जो आपण म्हणतो तो रोड आपण त्या ठिकाणी टाकला. नंतर आपण पाहिलं इंजिनिअरिंग कॉलेज किंवा जाणारा रोड जो आहे तो आपला मंचर येस कॉर्नर ते इंजिनिअरिंग कॉलेज हा आपण 86 लाखाचा रोड टाकला. त्यानंतर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना जी आहे, एक लेर एक गाव कळप, एक लेर मंचरला जोडलेलं आहे. मंचरला येण्यासाठी लोकांची अत्यंत वाईट अवस्था होती लोंढेमळा या ठिकाणी. मग एक लेर सुलतान
इथून रेकलेपासून आपण मंचरला जोडणारा जो रोड आहे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत 1,48,00,00,000 रुपयाचा तो रोड टाकला आणि हे रोड सगळे मंजूर केले. हे रोड सगळे कामं पूर्ण झाली आणि लोकार्पण होऊन आज त्या ठिकाणी सगळे लोक त्या ठिकाणी जाणं येणं केलेले आहे. जी दूरदृष्टी होती, दूरदृष्टी असेल, आपल्या पार्टीचं जर सरकार असेल तर आपण बरीचशी कामं करू शकतो. अशा प्रकारे तालुक्यात आपण जवळपास 100 कोटीची कामं केली. मंचरमध्ये 20 कोटीची कामं मंचर या ठिकाणी केली आणि सगळी कामं करत असताना सर्व समाज एकत्र केला. कुठल्याही समाजामध्ये जातीभेद न निर्माण करता सर्व समाज एकत्रित घेतला आणि प्रत्येक ठिकाणी विकासाचं काम केलं. मग तरुणांसाठी खूप व्यायामशाळा करायला दिल्या. मग संभाजी चौकातली व्यायामशाळा असेल, त्याचबरोबर पेंडेवाड्यातली व्यायामशाळा असेल, त्यानंतर आपण ओपन जिम हायस्कूलला दिली. त्या क्षेत्राने ही कामं केली आहेत. मग अनेक छोटे मोठे रोड होते ते मंचर या ठिकाणी टाकलेले आहेत. असा रोडचा बऱ्यापैकी आपण मंचरमध्ये ही कामं केली. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.